आणि आमच्या स्टॉलला भेट दिली त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद. आमची कंपनी जी आहे चिक्कू हा ब्रँड जो आहे हा काम करतो एकात्मिक कीड नियंत्रणावरती. कीड नियंत्रण गरजेचं काय आहे तर आपण आजकाल जे पाहतो कॅन्सर सगळीकडे दिसतो तुम्हाला. प्रत्येक माणसाला कॅन्सर होण्याचे चान्सेस असतात पुढच्या 4-5 वर्षात. म्हणजे आपण जर 4 माणसांमागे एक पाहिलं तर अशा ठिकाणी काही काही गाव आहेत की जिथं 4 माणसांमागे एका माणसाला कॅन्सर झाले. त्याचं खरं कारण विषारी औषधं आहेत. विषारी औषधं इतक्या अशा लेवलची आहेत की जी मारल्यानंतर माणसाने जर एखादं हे खाल्लं, फळ खाल्लं, भाजी खाल्ली तरी त्याचं विघटन होत नाही. ते शरीरात जातं, रक्तात जातं. रक्तात तो कॅन्सरमध्ये त्याचं रूपांतर होतं. तर ह्याच्यासाठी म्हणून एक गोष्ट आहे की कीड नियंत्रण करणं गरजेचं आहे. पण कीड नियंत्रण करायचं तर कसं, औषधं मारून तर त्याचा फायदा नाहीये. म्हणून आम्ही त्याच्यावर उपाय काढला की आपण किडीला पकडू शकतो का वेगळ्या प्रकारे. मग त्याच्यामध्ये काही असे ट्रॅप आम्ही बनवले त्या ट्रॅपच्या रंगाने आकर्षित होऊन किडा येतो, त्याच्यावर बसतो आणि त्याच्यावरच पकडला जातो. दुसरे काही ट्रॅप असे की जे वासाने आकर्षित करतात किड्यांना. वास आला तर तो किडा म्हणजे ज्याला पकडायचा तोच किडा येतो, त्याच्यामधून पकडला जातो. तर आपण सोलर ट्रॅप, फेरोमोन ट्रॅप आणि स्टिकी ट्रॅप असे 3 प्रकारचे ट्रॅप बनवतो ज्यांच्यामुळे किडींचं नियंत्रण मिळवणं एकदम सोपं होतं. आम्ही इथे जे गाव दाखवले हे एकात्मिक कीड नियंत्रणाचं गाव आहे, IPM व्हिलेज केलंय. ज्याच्यामध्ये जुन्या काळापासून काही 4 पद्धती वापरल्या जात होत्या किंवा वापरल्या पाहिजे ज्यांच्यामुळे कीड नियंत्रण करणं सोपं आहे. शेतकऱ्यांना सर्वात दुकानात गेले की औषधं मिळतात पण ह्या गोष्टी वापरणं त्यांना कळत नाही की कसं काय करा. म्हणून आम्ही दाखवतो याच्यामध्ये. पहिली पद्धत ही यांत्रिक पद्धत जी आम्ही तुम्हाला सांगितली की ट्रॅप वापरले तर जर आपण एक काठी बांधली आडवी, पक्षी येतात ते त्याचं काम करतात, तिथे बसतात. खाली जर आळ्या दिसल्या तर ते वेचून खातात, ज्याच्यामुळे किडींवर नियंत्रण मिळवता येतं. दुसरं म्हणजे जे छाटणी वगैरे म्हणतो आपण, म्हणजे पिकामध्ये काही रोगट पानं असतात किंवा फांदे असतात त्यांची छाटणी करून जर आपण ती जाळून टाकली तर त्याच्यामुळे पण किडींचं नियंत्रण मिळवता येतं. पारंपरिक पद्धत होती की जुन्या काळात जनावरांना सोडलं जायचं पिकाशीसाठी की बाबा पीक काढून झालंय, जनावरं सोडली तर राहिलेलं गवत खायची. गवत तर जातच, सोबत ते लेंड्या पण टाकतात, ते लेंड्यांमुळे खत तयार होतं. पण ती जे काय पानांवरती कीड असायची ती पण ते खाऊन टाकत होती, ज्याच्यामुळे कीड नियंत्रण आपोआप मिळत होतं. दुसरं म्हणजे शेतात जी किडकी फळं असतात, शेतकरी बऱ्याचदा विसरतो की किडकी फळं दिसतात त्याने की फळं जी काही पिढी आहे त्याच्या आतमध्येच असते. म्हणजे किडीने अंड घातलं, त्यातून आळी आली, आळी त्या फळामध्ये असते. ती आळी काही दिवसांनी परत माशी बनणार आहे, जी उडून परत एकदा येऊन अंडी घालणार आहे. ते शेतकरी त्यांना नष्ट नाही करत. पिशवीमध्ये बांधून आम्ही तिथे ठेवलेला आहे डेमो. त्याच्यामध्ये पिशवीत बांधून जर ठेवली आपण फळं तर तीच कीड परत बाहेर नाही येत, त्याच्यामुळे बरंच नियंत्रण मिळतं. तिसरं म्हणजे जैविक पद्धत एक असते. जैविक मध्ये वेगवेगळ्या जैविक बुरशी किंवा काही अशी औषधं की वापरल्यानंतर मित्रकिड्यांना त्याची काहीच हानी होत नाही. मागे आम्ही मित्रकिडे दाखवलेले आहेत हिरव्या रंगामध्ये. हे मित्रकिडे जगवणं खूप गरजेचं आहे, कारण मित्रकिडे कोणते आहेत जे शत्रू किड्यांना मारतात किंवा त्यांना खातात, अशा किड्यांना वाचवणं गरजेचं आहे. विषारी औषधं ह्या मित्रकिड्यांना सुद्धा मारून टाकतात, ज्याच्यामुळं झाडांमध्ये डेथ झोन तयार होतो. थोडक्यात इथं कोणताही किडा जिवंत नाहीये, पॉलिनेशन पण होत नाही. पॉलिनेशन नाही झालं तर त्याच्यामुळे उत्पन्न सुद्धा कमी होतं. तर मित्रकिड्यांना वाचवण्यासाठी आम्ही इथं सगळी माहिती लावलेली आहे. त्यानंतर येतं माती परीक्षण. शेतकऱ्यांना अवेअरनेस नसतो की माझ्या मातीमध्ये गुणधर्म काय आहेत, ते माती परीक्षण नाहीत करत. जसं आपण ब्लड रिपोर्ट चेक करतो तसा मातीचा रिपोर्ट चेक करणं गरजेचं आहे. आपल्या शेतीमध्ये मातीत काय काय जीवनसत्व अवेलेबल आहेत आणि काय आपल्याला टाकायचे असतं ती त्याच्यातून त्याला कळतात. त्यानंतर येतं बीज प्रक्रिया करणं. म्हणजे बीज इतकं चांगलं त्याला जर प्रक्रिया केली असेल तर येणारे फ्युचर मधले त्याचे रोग कमी होतात आणि त्याच्यामुळे चांगली झाड. तर अशा प्रकारे भौतिक, जैविक, पारंपरिक आणि यांत्रिक पद्धती या एकात्मिक कीड नियंत्रणामध्ये येतात. तर हे शेतकऱ्यांना कळावं यासाठी आम्ही दाखवलं. तुम्हालाही कदाचित कळलं, तुमची शेती असेल, आई वडिलांना तुम्ही सांगा की अशा पद्धती पण वापरा. फक्त विषारी औषध हे आपल्याला तर त्रास देतं, शेतीला पण त्रास देतं, प्लस माती तर या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद.